नमस्करावे गजाननासी, वाचे वदावे गजाननासी, सेवा घडावी गजाननाची, अंती विरावे गजाननपदी. श्री गजानन जय गजानन, जय गजानन जय. जगणं अवघड आहे का सोपं आहे याचा विचार जर आपण केला तर ते सोपं आहे, पण आपण अवघड केलं आहे. मग का बरं आपण अवघड केलं? आपल्याला कळत नाही आहे का? आपल्याला कळतंय पण आपल्याला वळत नाही आहे, म्हणून जगणं अवघड झालं आहे. वास्तविक ते सहज आहे, ते सोपं आहे. आपल्याला सकाळी उठवायला बघा, सूर्यनारायण स्वतः येत असतात, छान पक्ष्यांचं पूजन होत असतं, वारा मंद शीतल वाहत असतो, नदीचं पाणी खळखळ वाहत असतं आणि कोवळी कोवळी किरणं आपल्या घरामध्ये येत असतात. आपल्याला सकाळी जाग येताना हे इतकं सुंदर दृश्य आहे. आपल्याला कष्ट काही नाही आहेत. सूर्याला आणायचं आहे, किरणांना आणायचं आहे, पक्ष्यांना स्वर द्यायचे आहेत, काहीच नाही आहे. परंतु आपल्याला हे जे मिळालेलं आहे ते कळतच नाही आहे. आपल्याला असं वाटतंय की आपल्याला अजून काहीतरी मिळवायचं आहे, म्हणून आपलं जगणं अवघड झालं आहे. म्हणजे एखादा जर 10वी झाला, चांगल्या मार्काने तो त्या 10वीमध्ये पास झाला आणि जर तो म्हणाला मला 10वीत बसायचं आहे अजून, तर लोक म्हणतात अरे खुळा का काय, तुला 10वीमध्ये चांगले मार्क पडले, तू 10वीत पास झाला, अरे तू त्या गुणांच्या यादीमध्ये कितवा क्रमांकावर तुझा गुण आहे, तुझं नाव आहे. तो म्हणेल नाही मला नाही माहिती, पण मला आता बसलं पाहिजे, मला 10वीला बसायचं आहे. तर त्याला सगळेजण वेड्यात काढतील, त्याची समजूत काढता काढता मुश्किल होईल आणि तो म्हणेल नाही मला 10वी व्हायचीच आहे, माझी 10वी व्हायचीच आहे. म्हणतील हा खुळा आहे, याला विसरला, याला भ्रम झाला. त्याला औषध पाणी करतील, त्याला रोगी समजतील, मानसिक रोगी. का तर त्याला 10वी झालाय आणि तरी 10वीत बसलाय. त्याच्यावर नाना उपाय करतील, अंगारे दुपारे करतील, काय काय नाही करणार त्याच्यावर, की त्यांनी 10वी करू नये झालाय, 10वी करू नये झालाय, 10वी करू नये झालाय. तसंच आपलं झालंय. आपण अनंत वेळा जन्माला आलो आणि हे सगळं केलंय जे आज करतो आहोत. आणि संत सांगत असतात अरे हे सगळं तुझी 10वी झाली आहे, तुझी 10वी झाली आहे, तरी आपण म्हणतो नाही 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 नाही. आणि मग आपण एक मानसिक रोगी होतो, बाकी काय. हे सगळं करून झालंय आपलं, पैशाच्या मागे लागून झालंय, घर बांधून झालंय, गाडी घेऊन झालेली आहे, नोकऱ्या करून झालेल्या आहेत, त्याच्यावरनं वैताग करून झाला आहे, प्रमोशन मिळवून झालेली आहेत, प्रमोशन टाकून देऊन झालं आहे, सगळं झालं आहे. राहिलं आहे ते ईश्वर जाणायचं, बाकी काहीही राहिलं नाही. पण तरी देखील पुन्हा आलं की परत तेच परत तेच. एखाद्या बाईने घरामध्ये पोळ्या केल्या आणि परत येऊन जर ती म्हणाली मला पोळ्या करायच्या, तर सगळे म्हणतील अगं बाई आता डबाभर पोळ्या, घरात 12 पोळ्या केल्या ना तू. नाही नाही करायच्या, पोळ्या करायच्या राहिल्यात. अगं ह्या काय पोळ्या डबाभर, नाही नाही पोळ्या करायच्या राहिल्यात. अगं असं काय करते. मग ती 12ला जर ती वेड्यासारखं परत पोळ्याच करत राहिली तर किती पोळ्या होतील बरं. ती म्हणतच नाही करू नये मी केल्या म्हणून, तर घरामध्ये 10 किलोच्याही पोळ्या ती करेल, कारण माझ्या व्हायच्याच आहेत, माझ्या व्हायच्याच आहेत. पण हा मूर्खपणा आहे. तसाच मूर्खपणा आत्ताही आहे. प्रत्येक जण तेच करतो, ढिगावर ढीग ढिगावर ढीग ढिगावर ढीग, उपयोग काहीच नाही. कारण आंधळेपणाने आहे हे. जाणून डोळसपणाने समजून घेऊन अभ्यास करून असं काही नाही आहे. मग तो ग्रंथ असो, ते जगणं असो, ते बघणं असो, ते राहणं असो, ते वागणं असो, ते बोलणं असो, सगळीकडे असमंजसपणा आहे. वर अहंकार आणि वर श्रीमंती वगैरे असेल तर वेगळा तोरा. म्हणून सद्गुरू गजानन महाराज आले ते एकदम अन्नार्थी वेशात आले, एकदम कल्पनाही नाही आपल्याला. भगवंत येईल तर कसा येईल असा तर नक्कीच नाही येणार. लोक म्हणतात ना कल की अवतार हो चुका है, कल की भगवान आ चुके है.
आपल्याला असं वाटतं भगवान वा वा सगळे केवढं अख्खं स्वर्ग घेऊन खाली आले, पण ते हे आले भगवान हे एकदमच असे आले की काहीच जवळ नाही. ओळखायचं सुद्धा पंचायत पडली. दिसायला असे, असायला असे, बोलायला असे, वागायला असे, राहायला असे, म्हणायला असे. कळेच ना नक्की काय आहे. ईश्वर ओळखायला देखील आतमध्ये काहीतरी ईश्वरीय लागतं ना. तेच आपण मिळवलेलं नाही आहे. आपण सगळं इतकं नश्वर मिळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ईश्वर म्हणजे काय किंवा मिळालं तरी तो भावच येत नाही आपल्याला. कित्येक वेळेला खूप छान सुंदर सगळी सजावट इतकी छान करावी, इतकं सगळं छान म्हणजे छानच आपलं नेहमीच आपण करतो, परंतु तरी देखील काही विशेष, काही बदल, आणि मग कोणीतरी येतं, काय बरं आहे ना, हो आपल्यालाच असं वाटतं की काहीच जाणवलं नाही, एवढं सगळं सुंदर, कोणीच काय. मग आपल्याला असं वाटतं काय झालं, काय आहे ते. मग ते बोलवतो आपण, अहो इकडे या ना, काय कसं वाटलं, छानच आहे, तुम्ही काय नेहमीच छान करता. मग आपण म्हणायचं हो ना, तुम्हाला नेहमीच काही कळत नाही, आता कळेल, कारण टोचलं ना ते. तुम्ही नेहमीच आंधळ्यासारखे येताना दर्शन करून जाता. असं आहे का? अहो आम्ही नेहमी बघतो, आम्हाला तरी इतकं आवडतं, आम्ही तर इतकं सांगत असतो ना सगळ्यांना. म्हणजे परवा माझ्याकडे पाहुणे आले, पाहुण्यांना सुद्धा मी म्हटले एकच मंदिर बघण्यासारखं ते बूंद से गई वो आउट से नहीं आती. उंची अत्तर होतं, उंची अत्तर, अत्यंत महागाचं अत्तर. त्याचं थेंब सुद्धा कैक हिऱ्याच्या मोलाचा. तर ते आपल्या दरबारातल्या आपल्याच लोकांना देत होता बादशाह. तर त्यातला एक थेंब पडला, पडल्याबरोबर बादशाहनी तर ते पाहिलं बिरबलानी, आणि बिरबलाच्या चेहऱ्यावर दिसलं बादशाह हे अशोभनीय ना, राजा आहे तो. ते बादशाहला असं वाटलं एवढंच याने पाहिलं, त्याला कसं तरी झालं, अपमान झाला त्याचा. राजा असून मी एका थेंबासाठी एवढा लालायित झालो, आणि मी पटकन घेऊन तो पुसून लगेच. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, त्याच अत्तराचा हौद भरला, हौद मोठा, आणि लोकांना म्हणाला या आणि अत्तर घेऊन जा, लुटा. खूप लोक आले, खूप लोक आले, खूप लोक आले, खूप लोक आले. हौद भरतोय भरतोय भरतोय, खाली होतोय भरतोय खाली होतोय. बिरबल काय अजून आलेले नाहीत. आणि थोड्या वेळाने बिरबल आले. बादशाह तिथे बघ, काल जे उंची अत्तर होतं त्याचा हौद आज लुटवलाय मी. बिरबलाला माहित होतं काय झालंय काल. त्यांनी बघितलं सगळे लोक आपले भादल्या भांडी अत्तर भरून नेत आहेत. बिरबल एवढंच म्हटला, बादशाह खाविंद माफ करा, बूंद से गई वो हौद से नहीं आती. म्हणजे परत दुसऱ्यांदा घालवली बादशाहनी त्याची. म्हणजे आपलं तेच झालं, एक चूक लपवण्याकरता अनंत चुका करत चाललोय आपण. हे नाही ते नाही ते नाही ते नाही. आपल्याला कोल्हा कर्कोचा जेवणामधून बाहेर पडावं लागणार आहे. तिने असं केलं म्हणून मी तसं केलं. कोल्ह्याने बोलवलं, थाळीत जेवायला वाढलं, तो बिचारा जेवूच नाही शकला. मग त्याने बोलवलं, सुरईत जेवण वाढलं, हा खाऊ नाही शकला. म्हणजे दिलं पण आणि नाही पण दिलं. हे या वागण्याने आपलं जे चाललंय ना, त्यांनी जन्म वाढतायत. सूड उभवायचा, मत्सर करायचा, स्पर्धा करायची, रागराग करायचा, निंदा करायची, द्वेष करायचा, वाद करायचा, भांडण करायचं, शत्रुत्व करायचं, याने कर्म वाढतं आहे. आणि जे वाढतं आहे कर्म, ते न फेडण्यासारखं वाढतं आहे. सावध तरी किती करायचं प्रत्येकाला की ही वाट योग्य नाही आहे. कारण त्या वाटेवर हजारो लोक चालताना दिसत आहेत, हजारो लोक चालताना दिसत आहेत. मग ती वाट चुकीची असं कोणी म्हटलं तरी कोण कसा विश्वास ठेवेल. कितीतरी परीने समजावून सांगितलं, कितीतरी परीने. असा एक विनोद पण आला होता की एक माणूस जातो
आणि वरती गेल्यानंतर तो देवदूत वगैरे काय असतील ते आले सगळे आणि ते म्हणाले की तुम्हाला आता जायचं आहे, तुम्ही आलात आता खालून पृथ्वीवरनं गेले. ते आले वरती. आल्यावरती त्यांना 2 रस्ते दिसले. ते म्हणाले ठरवा आता तुम्हाला कुठे जायचं. इथे तुम्हाला आहे थोडंसं, कारण तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या पृथ्वीवरती, तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कुठे जायचं. तर इकडे बघितलं तर इतकं छान फुलांची सजावट, सुगंध असे सगळीकडे, अत्तर वगैरे असं आला की ते उडतंय अंगावर फवारे, आणि सगळं असं प्रसन्न वदनाने सगळेजण एकमेकांना भेटतायत, हास्य विनोद करतायत, स्वागत करतायत, एकमेकांना फुलं दे, हे दे, ते दे, असं सगळं सुंदर चालू आहे. काहीतरी स्वर चालू आहेत आणि इकडं असं एकदम स्मशान शांतता, काही नाही. पाखरंसुद्धा एखादं इकडनं तिकडे फिरतंय, आवाज नाही, काही नाही, काय नाही. कोणीतरी तिथं चाललंय का नाही, वर्षानुवर्ष युगानुयुग असं ती वाट एकदम एकटी पडलेली. तो म्हणाला की मला इकडे जायचं. साहजिकेने एवढं सुंदर सगळं चाललेलं आहे, तिकडेच जा ओढा होणार, म्हणजे मला इकडे जायचं. तर ते जे कोण होते तिथे देवदूत वगैरे ते म्हणाले बरं हरकत नाही, हसले. ते का म्हणाले काय झालं, पण एक प्रश्न विचारू का. हा विचारा ना. म्हणाले मग इकडे काय आहे. म्हणाले अहो म्हणाले तेच तर झालं ना, इकडे स्वर्ग आहे. काय. हो म्हणाले इकडे स्वर्ग आहे. अहो पण मग इकडे तर केवढं सुंदर काही काही आहे. अहो म्हणाले तो नरक आहे, स्वर्गाला जाहिरातीची आवश्यकता नाही. आणि आपण जाहिरातीचे बळी आहोत. म्हणजे एवढं सुटून मेलं, पृथ्वीवरनं मरून तिकडं मेलं तर मेलं पुन्हा तिकडंच मेलं. म्हणजे परत झालं आकर्षण ते कशाचं, तर नरकाचं. कारण राहिलोच नरकात, तर स्वर्गाचं आकर्षण होईल तरी कसं. हे असं आपलं प्रकरण सारखं तेच तेच तेच, घडीवर घडी, घडीवर घडी, घडीवर घडी, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडवू पाहतो. देहाचा जेव्हा अंत होईल, वस्त्र जेव्हा उतरवलं जाईल, वस्त्र उतरवण्याची जेव्हा वेळ येईल आणि त्या वस्त्रातनं ते मूल्य जे आहे त्याचं, तो जो कोणी घेऊन जाईल, तेव्हा तुला कोण सोडवेल. याचा तू विचार केला का. तू किती मिजाशीत जगतो, तू काय समजून जगतो. शेवट तुझ्या हातात आहे का तुझा. तू जर तुझा आहेस, तू जर तुझा स्वतःचा आहेस, तुझा जो अधिकार आहे तुझ्यावर, असा जर तू वागतो आहेस, तर शेवटच्या क्षणी पण तो दाखव. तेव्हा असा या दीन दुबळा नको होऊस. नाही माहिती शेवटचा क्षण कुठल्या क्षणाला आहे नाही माहिती, पण शेवटचा क्षण प्रत्येकाला आहे. भीती वाटते त्या क्षणाची, कारण प्रत्येकाला माहीत असतं आत्ता टाळले तेव्हा बघा दिसणार आहे, आत्ता टाळलंय. परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये शेवटचा असा क्षणच येत नाही. कायम त्याचा कुठलाही क्षण हा प्रारंभाचाच असतो, कारण अजून त्यांनी प्रारंभच केलेला नाहीये. स्वतःचं स्वतः जगायला त्यांनी अजून कुठल्याच माणसाने प्रारंभ केलेला नाही. त्याला कळलेलं नाहीये स्वतःला, बाकी काय. जसं एखादा गड चढायचा असतो, आपण मागे म्हटलो की गड चढायचं तर लोक आपल्याला खूप सांगतात, असं असतं तसं असतं, जपून जा, अमकं तमकं. आपणही तयारी करतो, लोकांच्या सांगण्याचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतो, जेवढं शक्य तेवढं आपण बरोबर घेतो. पण चढायचं जेव्हा स्वतःला आहे, ऐकीव माहितीवर आपल्याला चढता नाही येत. जेव्हा स्वतः चढतो, सगळी तयारी. एकाला असं सांगितलं गड चढायला अवघड आहे म्हणून ते बिचारं कुटुंब कसं बसं सगळी तयारी केली. त्यांना तिथे देवीला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता म्हणून इथनं गूळ, डाळ, तूप, काय अजून स्टोव, गॅस जे होतं ते सगळं घेऊन बिचारे निघाले. आणि आता गड चढायचं एवढी सामुग्री घेऊन. मग त्यांना कोणीतरी म्हणाले इथे खाली ठेवून द्या, खाली आल्यावर तुम्ही आईसाहेबांना नैवेद्य करा, एवढं घेऊन काही गडावर तुम्हाला चढता येणार नाही. त्यांनी ते मान्य केलं, नाही चढता येणार, कारण आल्यावर दिसलं गड खूपच उंच आहे एकदम, आणि ते कुठं दिसतंय देवीचं देऊळ, ते काय तिकडं दिसतं का म्हणाले तू, ते बघा. ह्यांना डोळ्यानी पण दिसत नाही, त्याला डोळ्यानी पण दिसतंय. ते म्हणाले कुठे ते काय तो झेंडा हलतोय ते बघा, ते दिसतं का, दिसलं का ते काय ते बघा.
अहो झाडीमध्ये आहे. झाडीमध्ये अजून उंच? हो म्हणाले. एवढं उंच? एवढंच उंच जायचं. आईसाहेब उंचावरच राहतात. आपल्याला खालून जायचं आहे. आईसाहेब उंचावर आहे तर आपणही उंचावरच राहिलो असतो तर काय ना, समोरासमोर रोज भेट झाली असती. पण आपल्याला उंचावर जाताच नाही ना आलं, कारण आपला धंदाच हा आहे उंचावरच्या माणसाला ओढण्याचा. आपल्याला कशाला उंचावर जाता येईल? आपण पाय ओढणारी माणसं, पाय धरणारी जर झालो ना, एका क्षणात उंचावर जाऊ. एका क्षणात. आपलं कर्मच खोटं आहे, पण कर्म दरिद्री आहोत आपण. आपल्याला कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही, नाहीच बघवत. पितांबर खराब कपडे वापरायचा म्हणून एक शाल अंगावर घातली तर नाही बघवलं, ते नाहीच बघवत. आपल्या पोथीचं काय उदाहरण द्यायचं? आपलं सगळ्यांचं तेच आहे. शेजारचा मुलगा खूप अभ्यास करतो म्हणून ह्या मुलाला त्यांनी खोलीत कोंडूनच टाकलं, अभ्यासच कर. तो करतो म्हणून हे करतो, हे याला आई वडीलच नाही म्हणत. मंडळी, आई वडिलांना कळलं पाहिजे मुलाच्या अगोदर ते 20-22 वर्ष या पृथ्वीवरती आलेले आहेत, त्यांचा काय अनुभव आहे 20-22 वर्ष या पृथ्वीवरचा, तो सगळा अनुभव त्यांनी मुलाला दिला पाहिजे. परत 20-22 वर्षाचा अनुभव स्वतः घेऊन मुलाला जन्माला घालून शेजारच्या मुलाकडे बोट दाखवायचं म्हणजे आई वडील मूर्ख नाहीत का? स्वतःकडे बोट दाखवलं पाहिजे आई वडिलांनी. आम्ही बघ, त्याप्रमाणे तू वाग. ते तिकडं, तो बघ तो कसा अभ्यास करतो, तो बघ तो कसा ऐकतो, तो बघ तो कसा बोलतो, तो बघ तो कसा पूजा करतो, तो बघ तो. अरे कशाला तो बघतो? तेच आहे तर मग द्या त्याला त्याच्याकडे पाठवणं, राहू दे तिकडं. तुमचं मूल आहे ना, होऊ दे ना काही वेगळं, काय फरक पडतो? पण आपल्याला घोडा दाखवून घोडाच हो, घोडाच हो, घोडाच हो, घोडाच हो, घोडाच हो. आपण तो गाढव सुद्धा असू शकतं त्याच्या कर्मात. सिंह सुद्धा होऊ शकेल, वाघ सुद्धा होऊ शकेल. पण तो तिथं दाखवायचं आणि तसंच करायला लावायचं तर मग तुम्ही ह्यालाही घालवलं आणि त्याचं मागचं कर्म म्हणजे तोही आता संपला, त्याचं कर्मही त्याला फेडता येणार नाही, नवीनही त्याचे उपद्रव वाढतील. ही अशी इतकी गुंतवणूक करून टाकली आपण सगळ्यांनी, इतकं विचित्र. आणि सोडवणारा एकच, सर्व देवांचा वरिष्ठ एकच तेवढा, रामदास एकनिष्ठ मारुती हा नेमाचा. ते सांगतायत म्हणावा जय जय राम. आदेश आहे त्यांचा की ह्यांनी म्हटले तुम्ही म्हणा. काय? रामांचा जय जयकार. ज्याला रामांचा जय जयकार करता आला ना, त्याला या पृथ्वीवरती कशाचंच भय नाही. मग चला रोज श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा जय जयकार नाही, जय जयकार फार वेगळे, फार वेगळे, फार वेगळे गोष्ट. एखाद्याचं मन जिंका मंडळी, तो रामांचा जयकार आहे. त्रास नाही द्यायचा, मन जिंकायचं आणि मग जिंकतच राहायचं. आणि शेवटी जिंकणंही सोडून द्यायचं. मग काय करायचं? मग दुसऱ्यासाठी हारायचं, हरून जायचं. तू जिंक, पुष्कळ जिंकलो, संपलं आता, तर सगळं तुझं, ये मैदान मारून, ही घे मशा, जा, आम्ही हारलो आता, बस. सर्व प्रकारे जिंकण्याचा अनुभव घ्या मंडळी. आणि मग जो जयकार येईल ना, त्याला ताल स्वर लय काही नसलं तरी चालेल, तो आतून असेल, आतून. तो जयकार आपण हनुमंतांच्या मुखातूनच ऐकलं पाहिजे. ते भाग्य आपल्याला अवघड आहे मंडळी. 84 लक्ष फेरे 84 लक्ष वेळा घेतले तरी अवघड आहे. कारण हनुमंतांचा एक शब्द कानावर येणं, त्याला आई भगवतीची कृपाच लागते. का ते त्यांचं लेकरू आहे ना, ते असं सार्वजनिक करत नाहीत त्या. ते फार गंमत आहे मंडळी. आणि आपल्याला ना त्या कथा फक्त ऐकत बसायचं, बस, काही करायचं नाही दुसरं. पण रात्रीने ऐकायच्या झोपताना.
या झोपताना ऐकायच्या कथा नाही, ती अपारावरती मारायच्या गप्पा नाहीत. हे आयुष्याचा पार बघता यावा याकरता ऐकण्याच्या कथा आहेत आपल्याला. आणि त्या कथांमधून आपल्याला कोणाला शोधायचंय? श्रीरामांच्या जयकाराला, त्या आनंदाला. सीतामातांनी सुद्धा रामरायांची परीक्षाच घेतली मंडळी. सेतू बांधणं अवघड किती आहे, करतात का नाही बघितलं. आपल्यातली शक्ती बाहेर कशी येईल याकरता आपल्यासारख्या जीवांना छोट्या मोठ्या संघर्षांमधून आईसाहेब नेत असतात. आपल्या दृष्टीने छोटे मोठेच आहेत ते, परंतु काही वेळेला आपल्या दृष्टीने ते अटळ होतात आणि भयानक होतात. पण तरी देखील शक्ती जागरण करण्याकरता संघर्षांची गरज असते. सतत सुख मागत नाही राहायचं मंडळी. मग माणूस एक दयनीय दुबळा होऊन जाईल, भित्रा होऊन जाईल. ससा आणि गाजर एवढंच, त्याला बाकी काहीच नाही. बासुंदी नाही, पुरी नाही, गुलाबजाम नाही, खारीक नाही, खोबरं नाही, काहीच नाही. त्यामुळे विशिष्ट काहीच नाही मागायचं. पण ती जे काय देतीये त्यातनं ज्ञान मात्र जरूर मागायचं. काही संघर्ष येऊ दे, काही समस्या येऊ दे, ज्ञान होऊ दे बस. तू कुठेही सुखे नाही हो पुन्हा गर्भात घाल, पण येईन तर तुझंच गाण गाईन, ही अट आहे माझी. तू गर्भात घालणार आहे मान्य आहे मला, पण माझंही तुला एक अट मान्य करावी लागेल. मी आल्यावर मी त्याच ठिकाणी येईन ज्याचे वंशी कुळधर्म गुरुसेवा हो, त्याच वंशी मज जन्म देगा देवा हो, नाही तर नाही द्यायचा मला जन्म. काय लोकांनी ईश्वराशी सुद्धा चॅलेंज केले, पैजा लावल्या, मज्जा आली मंडळी, मज्जा आली. आणि ईश्वराला मजा येते. हे बघ, मी येणार आहे तर तुला आलं पाहिजे, आधीच सांगून ठेवतो. मी पृथ्वीवर जाणार तर तू पृथ्वीवर, तू वरती वैकुंठात नाही बसायचं. मला पाठवलं, तुला आलं पाहिजे. हा, तू ताट घेऊन आल्याशिवाय मी जेवणार नाही, पृथ्वीवर असो नाही तर कुठेही असो. चालेल का? बरं बाबा जा म्हणाले. तू तिथं जन्माला ये, मी तिथं उभा राहतो विटेवर हात ठेवून. तू ताट घेऊन ये, मी बरोबर जेवतो. बस नक्की हो, प्रॉमिस प्रॉमिस, चला. पण गंमत अशी आहे मंडळी, ते दिलेल्या वचनाचं स्मरण राहिलं, आपण मात्र ते विसरून गेलो आहो. म्हणून महाराज म्हणाले स्मरण तीच भेट. तू स्मरण मार्गावर ये, मी त्या मार्गावर तुला भेटतो. पण आपल्याला स्मरणच नाहीये, कशाचं स्मरण नाहीये. नको त्याचं आहे, बाकी आपल्याला हवं त्याचं स्मरण नाहीये. म्हणून आपल्याला स्मरणाच्या क्षेत्रात जर उतरायचं तर एखाद्या ओवीचा हात धरावा लागतो, एखाद्या ग्रंथाचं आधार धरावा लागतो. त्याच्याशिवाय आपल्याला स्मरण मार्ग स्पष्ट नाही दिसत. तो मळलेला आहे, अनंत जन्मांच्या संचिताने मळलेला आहे, कर्माने नाही, साठवून ठेवल्याने तो मळलेला आहे. बघूया अध्याय 12. येऊन बच्चू लाला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपोला जाणून. छान. आपण आत्ता पितांबर महाराजांचाच उल्लेख केला होता. अध्याय पण त्यांचाच आला आपल्याला. सद्गुरू गजानन महाराज सर्वज्ञ आहेत, पूर्ण ब्रह्म जगत चालक ज्ञानराशी आहेत. हा आपला भक्त आहे असं म्हटल्यावर ते त्याच्या ओट्यावरती येऊन बसले. विचार करा मंडळी, बच्चूलालाच्या घरी महाराज आलेले आहेत की गजानन महाराज साक्षात्कारी, भक्त आपला जाणून ते त्याच्या ओट्यावर बच्चूलालाच्या घरी येऊन बसले. भक्त म्हणून ओळखून महाराज जर भक्ताच्या घरी ओट्यावर बसतात तर घरात यायला अजून काहीतरी वेगळं व्हावं लागेल, हे नक्की. भक्त होऊन नाही चालणार, अजून काहीतरी व्हावं लागेल म्हणजे आत येतील घरात. कारण भक्ताच्या ओट्यावर बसलेत. नाही नाही, ओट्यावर नाही, घरात आलं पाहिजे. सद्गुरु हे सोडोनी सदन, कदा न जावे आपण हीच विनवणी परिसावी. सद्गुरु आपण संतोषी सदा, ऐसाच देह वर्तो हे लोका. अभिमान आहे, निश्चित अभिमान आहे की सद्गुरु आपण संतोषी असा, असंच देहाने कार्य केलं पाहिजे. देह संतोषी नकोय.
आपण संतोषी आहात. कारण देह ही आपली पालखी आहे. या पालखीतनं आपण मिरवा. ही पालखी जिथे न्यायची तिथे न्या, जशी न्यायची तशी न्या. परंतु जेव्हा पालखीतनं कोण आलं तर सद्गुरु गजानन महाराज, महाबली अंजनी कुमार, भगवान पांडुरंग, भगवती रुक्मिणी परमेश्वरी, दुसरं काय. म्हणून सदनात आले पाहिजेत, ओट्यावर नाही. नाही मंजूरच नाही ओट्यावर येणं. घर तुमचं आहे, तुम्ही दिलेलं आहे. दारं बंद करणं हा आमचा मूर्खपणा आहे. कारण आम्ही आमचं समजतो म्हणून. नाही, आम्हाला न विचारता मृत्यू येतो. आम्हाला न विचारता दुःख येतं, समस्या येतात, संकट येतात, नको ते विचार येतात. तर हवा तो भगवंत का नाहीये न विचारता. असं वाटतं दार आमच्या हातात आहे बंद करणं आणि उघडणं. नाही, आमच्या हातात नाही आहे. असतं तर आम्ही सुखाला उघडलं असतं, आनंदाला उघडलं असतं, ऐश्वर्याला, पैशाला, श्रीमंतीला उघडलं असतं. आमच्या हातात नाही. मग आम्ही रोज जे उघडतो आणि बंद करतो ते काय आहे? ते काय आहे? पूर्वेला दार हवं म्हणून आम्ही जे हट्ट धरतो तो काय आहे? ती ताटी आहे मंडळी, ताटी. जीव दाताने चावली, कोणी बत्तीशी फोडिली, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी आहे ती, जी ज्ञानाशिवाय आपल्या हातात नाही येणार. नाही येणार. ज्ञान हवं. बच्चूलालाच्याकडे ओट्यावर येऊन बसलेत महाराज. बच्चूलाल श्रीमंत आहे असं कोणी नाही समजायचं की श्रीमंत आहे म्हटल्यावर घरात गेले. नाही मंडळी, त्यांना गरीब श्रीमंत संपलेलं आपल्यासारखी ती दृष्टीच नाही आहे. आपण आपली दृष्टी तिथं लावून ते पुस्तक वाचायला जायचंच नाही. नाहीच कळणार आपल्याला. बच्चूलालांनी ताबडतोब तयारी केली ओट्यावर, सगळी भराभर. आणि त्या तयारीचं वर्णन किती आहे पुढे आहे ते. आता ओटा केवढासा मंडळी. आपण आपल्या एका अंकामध्ये त्या ओट्याचं छायाचित्र दिलेलं आहे. छोटासा ओटा आहे, त्याच्यावर महाराज बसलेले आहेत. आणि त्या ओट्यावर त्यांनी ताबडतोब तयारी केली. आपलं कसं असतं की आपण कुठेतरी समजा एखाद्या महाराजांची तयारी करून ठेवली आणि महाराज म्हणाले इकडेच बसतो, तर अगं बाई इकडं केली होती, तिकडं का? थांबा 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 थांबा. ओट्यावर ताबडतोब सगळं ओट्यावर भराभर. अजिबात असं म्हटले नाही ओट्यावर का बसता, इथे का बसता, घरात बसा ना, चांगली तयारी केली ते देवघराजवळ का. कारण बच्चूलाल नुसते श्रीमंत नव्हते मंडळी, ते आतून श्रीमंत होते. गर्भ श्रीमंत त्याला म्हणतात, की गर्भ श्रीमंत आहे त्यांचा. आणि गर्भ श्रीमंत म्हणजे काय? त्यांना जाणीव असते प्रत्येक पायरी कशी चढलो त्याची. नाही तर काय आई वडील कमावून ठेवतात, पोराला कशाची जाणीव नसते, तो उडवत राहतो. आणि खूप उडवून झाल्यावर पैसा कमी पडायला लागल्यावर आई वडील म्हणतात अरे आम्ही किती कष्ट केले. तो म्हणतो की आता आधी सांगायचं होतं, त्यात काय एवढं, माझ्यासाठीच तर केलं ना, आहे कोण तुम्हाला दुसरं. असे काही बोलतात की आपल्याला आपण असं वाटतं बाई वेद वाचू का पुराण वाचू, याला उत्तर कशात न देऊ. बरं वाचलेलं तर काही नाही, सारख्या मालिका बघून तर काही उत्तर नाही देता येणार, कारण तो मालिका बघूनच शिकलाय. नाही अशी सगळी पंचायत होते संसारामध्ये, उत्तर देता येत नाही मंडळी. कधी प्रश्न संपायचे, 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण कधी व्हायची, अजून तेही कळलं नाही की प्रत्येक कहाणीला हे शेवटी का बरं लिहिलं. मग ती 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. 60 उत्तरं कुठले, 5 उत्तरं कुठले, प्रश्न किती विचारले, काही माहिती नाही. आणि आपण मनभावे ती कहाणी वाचतो आणि आपण हळद. पण विचारा ना, की विचारा 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी कशी काय. कोणाला विचारायचं,
कोणाला विचारायला ज्याला जाऊ ना त्याला इतका तोरा असतो 60. वेगळं आहे ते. सांगू कधीतरी, अजून वेळ यायची आहे तुमची, कारण ह्यालाच माहित नाही आहे. 60 उत्तरं 60. दुसऱ्या कोणाकडे तरी जावं, कारण आपल्याला लगेच उत्तर हवं असतं. का हो ते 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी कहाणीतलं म्हणता का? तुम्ही वाचता का? रोज वाचता? प्रत्येक सोमवार मंगळवार? मग करता का तुम्ही ते? 60 उत्तराचं? छान आहेत कहाण्या आपल्या, पुराणाचं आहे. ते नेमकं सांगा ना, 60 उत्तर. हां, ते फार छान आहे ते. आपल्या म्हणजे उपनिषदांनंतरच कहाण्या म्हणजे खूपच छान. आणि शुक्रवारची कहाणी, सोमवारची, गणपतीची बघा कशी आहे. गणपतीची तुझ्या नशिबात एकच आहे, एकच. किती जड, एकच. हो ते वाचलं, पण ते 60 उत्तराचा ईश्वरी लिहिलंय, चाललंय, घ्यायचं समजा, कळेल तेवढं कळेल. कारण कोणालाच माहिती नाही मंडळी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी म्हणजे काय. परंतु प्रत्येक कहाणीत जर ते आहे तर ते आपल्यासाठी आहे. 60 उत्तरं आहेत आणि 5 वेगळे आहेत. आता नाही आपण सांगणार, पण सांगू नक्की. असं इकडनं फिरवून तिकडनं फिरवून काही नाही, साधं सोपं आहे ते, गोष्टी रूप आहे ते. परंतु सांगावं लागेल कधी ना कधी मंडळी. कारण काय आहे की माणसाचं एक एक अज्ञानाचा पट दूर झाल्याशिवाय, आपल्याला तो अंतरपट पूर्ण गेल्याशिवाय दृष्टादृष्ट होतच नाही. घुंगट के पट खोल तो हे पिया मिलेंगे. किती सुंदर आहे ना मंडळी, किती सुंदर. दिसायला ओव्या वेगळं काहीतरी घेऊन आलेल्या आहेत आणि असायला आत गाभा काहीतरी वेगळाच आहे. घुंगट के पट खोल म्हणजे असं तो घुंगट जो घेतलेला आहे तो बाजूला कर. तुला तुझ्या ज्याच्यावर प्रेम आहे त्या प्रियकराचं, तुझ्या प्रियाचं तुला दर्शन होईल, तो बाजूला करतो. पण एवढंच ते नाही आहे, ते एवढंच नाही आहे, ते एवढं नाही घ्यायचं. कुठेही आपण ईश्वराच्या हातातला हात जर सोडला नाही ना मंडळी, तर कुठेही आत्मज्ञान आहे. कुठेही आत्मज्ञान आहे, कुठल्याही गोष्टीतनं आत्मज्ञान आहे. घट घट में तोरे साई वसत है, कटुक वचन मत बोल. म्हणजे तुझ्या प्रत्येक गोष्टीत त्याचं बसणं आहे, असणं आहे, वसणं आहे ईश्वराचं. तू कडू वाईट विचित्र नको बोलूस. म्हणायला ऐकायला गाणं छान आहे, पण अंतरपट ज्या वेळेला दूर होतील ना मंडळी, त्या वेळेला जे दर्शन होईल त्या वेळेला सद्गुरू गजानन महाराज या ओट्यावरच बसलेले दिसतील. या ओट्यावर. आणि त्यांना सदनामध्ये जर बोलवायचं तर आपल्याला ह्या ओट्याकडून खूप तयारी करून घ्यावी लागेल. ह्या ओट्यावर फार तयारी करावी लागेल, फार फार सगळं देऊन टाकावं लागेल. जे ह्या ओट्यावर आलेलं आहे ना ते सगळं 10,000 सुवर्णमुद्रा. अगं भाई, करवती काठी, धोतर जोडा. माहित नाही काय आहे, परंतु हा छोटासा ओटा आहे आपल्या सदनाचा. त्या ओट्याला सुशोभित नाही करता येत आपल्याला, मंगलमय करता येतं. कुंकू लावून, केशर चंदन लावून, बुक्का लावून, नुसतं चंदन, अष्टगंध लावून करता येतं. इथे बच्चूलालाच्या ओट्यावर सद्गुरू गजानन महाराज बसलेत, बरोबर आहे म्हणतात, पुढे कथा आहे. परंतु आपल्याला बच्चूलालाच्या ओट्याकडून आपल्या ओटी ओसरीवर गेलं पाहिजे. आपल्याला ही पूजा करताना आपण चाचरतोय का, कचरतोय का, ह्याचा अभ्यास केला पाहिजे.
जे बच्चूलालांकडे आहे ते आपल्याकडे कदाचित नाहीये, पण आपण असं समजू की ते आपल्याकडे आलं तर आपण हे करू का? कितीतरी पदार्थ, मेवा मिठाया, फळं, वस्त्र, महाराजांना मोत्यांचे 10 बोटात अंगठ्या खऱ्या, वाम करी घातली पौची, वर्णन काय काय बघा. आणि एवढं सगळं तयार करून महाराजांच्या समोर ठेवलं आणि शिवाय एक श्रीफळ ठेवलं आणि काय म्हटले, महाराज मला एक राम मंदिर बांधायचं आहे. सगळं दिलं, सगळं घ्या महाराज, मला राम मंदिर बांधायचं आहे. हे सगळं ठेवून मला अजून काहीतरी यातनं द्या, अजिबात नाही म्हटले. आणि तेवढ्या अगोदर नुकतीच घुडेंकडची पूजा झालेली होती आणि सगळ्यांना ते माहिती होतं काय घडलं म्हणून. काही लोक तिकडचे इकडे आले होते की बघू तरी बच्चूलाल कशी पूजा करतात. पण एवढं सगळं करून बच्चूलालांनी फक्त महाराजांकडे तेवढंच मागितलं. महाराजांनी काय सांगितलं की तू हे काय मला सजवलंस, मला काय उपयोग आहे. सगळ्या अंगठ्या वगैरे काढल्या, 10 दिशांना फेकून दिल्या. बच्चूलाल शांतपणाने ते सगळं बघत होते आणि दागदागिने अंगावरचे काढून फेकून दिले. 2 पेढे घेतले आणि महाराज निघून गेले आणि जाताना म्हणाले की जानकी जीवन तुझा हेतू पूर्ण कर. कारण खूप गूढ आहे मंडळी. रामरायांना जर सिंहासनावर बसायचं असेल, कुठेही विराजमान व्हायचं असेल, तर जगदंबेच्या परवानगीशिवाय ते होत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं जानकी जीवन. तसं महाराज म्हटले ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो. कुठेही तो धागा सुटत नाही मंडळी आणि आपल्याला कुठेही तो धागा सापडत नाही. म्हणून अंतर आहे आपल्यामध्ये, तफावत आहे आपल्यामध्ये. आणि ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न आपण समर्पण करून करायचा, काहीतरी दान करून करायचा. काहीतरी दिल्याने आपल्या स्मरण यात्रेमध्ये, स्मरण पथामध्ये, स्मरण मार्गामध्ये काहीतरी घटना घडतात. त्याचा एक छोटासा भाग आपण घेऊ की समजा आपला स्मरण मार्ग असा धरूया, पण एक पथ, स्मरणाचा जो पथ असतो, स्मरण जे असतं ते तशा अर्थाने सरळ असतं, परंतु स्मरणाचा मार्ग हा असा असतो. त्याच मार्गाचं स्मरण आपल्याला भगवान शेष देत असतात. त्यांचं चालणं तसं असतं. रस्ता सरळ असला तरी ते सरळ चालत नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटतं की रस्ता सरळ सरळ जा, पण नाही, ते असेच जातात. ते जाताना आपल्याला रस्ता सरळ दिसतोय, परंतु शेषांना हा सरळ रस्ता जो आपल्याला दिसतो तो त्यांना वाकडाच दिसत असतो. हा शेषांना दिसणारा रस्ता आहे. आपल्याला सरळ दिसतोय हा मायावी आहे आणि शेषांना दिसतो हा सत्य आहे. आणि ते इतके सळसळत जातात त्या रस्त्यावरून. ते त्यांचं सळसळणं म्हणजे स्मरण आहे. स्मरण प्रत्येक वेळेला कात टाकून नव्याने आपल्यामध्ये येत असतं. प्रत्येक वेळेला स्मरण कात टाकतं आणि नव्याने येतं. बघा, एखाद्या वेळेला आपण एखाद्याला काही प्रसंग सांगायला लागलो तर आपण काय म्हणतो, अगदी माझ्यानं ताजं, अगदी पूर्ण लक्षात आहे, आत्ता घडल्यासारखं. आणि ते आत्ता घडल्यासारखं आपण परत त्याला सांगायला लागतो. स्मरण इतकंच ताजं असतं, नित्य नूतन असतं, पण ते आपल्यासाठी तात्कालिक असतं, अनंत जन्मांचं नसतं. अनंत जन्म ते स्मरण तसंच आहे. स्मरण मरत कधीच नाही. स्मरणाला कधीच मरण नाही आणि स्मरणाला कधीच जन्म पण नाही. कारण जन्म आणि मरण हे एकाच गोष्टीची, दोन बाजूने एकाच गोष्टीची एकच बाजू आहे. हे आहे आणि हे आहे, दोन्ही एकच आहे, फक्त कालावधी थोडासा आहे, बाकी काही नाही. ह्याच वेळेला मेलेला आहात, जेव्हा जन्माला तेव्हाच मेलेला आहात, कारण तुम्ही ते घेऊनच आलेला आहात. कोणी जन्माला आला पण मरण घेऊन नाही आला असं कधीच नाही होत. परंतु स्मरण मात्र काट टाकून राहू शकतं, जे शेषांचं आहे तेच. आणि म्हणून भगवान नारायण आणि
भगवती लक्ष्मी या स्मरणशय्येवर पहुडलेल्या असतात. शेषशय्या, जे शेष राहतं ते स्मरण. गेले अगं सगळे निघून. आई गेली, वडील गेले, भाऊ गेला, बहीण गेली, काही शेष नाही राहिलं बघ. आठवणी तेवढ्या शेष राहिल्या. ते जे शेष राहिलं ते शेष. आणि जे शेष राहिलंय तिथेच आपण राहिलो. म्हणून महाराज म्हणाले तिथेच ये, मी तिथेच भेटेन. कारण तिथे दुसरं कोणीच नाही आहे. तिथे मला तू भेटलेला आणि तुला मी भेटलेला, बाकी काहीच नाही. आज जर आपण चंद्राची आठवण करायची म्हटली तर काय माहिती आपल्याला चंद्राविषयी? नाही माहिती आपल्याला. जसं आपण आपल्या आईवडिलांविषयी बोलू तसं चंद्राविषयी नाही बोलणार. अगं काय झालं एक दिवशी ना, चंद्र अगं इतका रागवला, अगं घरी आला आणि अगं काय ना, त्याला द्यायलाच अगं काही नव्हतं. मी म्हटलं तरी पोहे करते. तो म्हटला तू नेहमी पोहेच करतेस, गुलाबजाम करणार असलेस तर थांबतो. सारखं तुमच्याकडे आले की दुधात माशी, दुधात माशी, दुधात माशी, म्हणजे मला बोलवता आणि मला उपाशीच पाठवता. म्हणून मी त्याला म्हटलं नाही रे चंद्रा, असं नसतं रे बाळा, तू बस. मग मी त्याला ना गुलाबजाम करायला म्हणून, मग काय अगं नेमकं अगं काय सांगू, चतुर्दशीच होती कृष्ण पक्षातली. मग तो म्हणाला आता जाऊ दे, मला आता जावं लागेल, कारण मला परत प्रतिपदेपासून यावं लागतं. असं काही स्मरण आहे का चंद्राचं आपल्याला? काय नाही. परंतु चंद्र आहे, कारण सद्गुरू गजानन महाराज म्हणाले प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. ज्याच्याविषयी खरं तर बोललं पाहिजे त्याचंच स्मरण आपल्याला नाही आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबणीच्या झाडामागे लपलास का, लिंबणीचे झाड करवंदी, मामाच्या वाडा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा तू खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदोबारायला उपाशी. केवढा आनंद आहे, चांदोबा उपाशी आहे त्याचा. तुपात पडली माशी, चांदोबाला रडायला आलं पाहिजे. उपाशी नाही, उपाशी नाही, पण तो उपाशी राहिल्याचा काय आनंद आहे. हे असली कर्म आहेत आपली. उपाशी दुसरा राहिला की पोट कसं भरून येत. काही मिळालं नाही त्याला. नाकाने कांदे सोलत होती, बसली आता. बदली होणारे, बदली होणारे, प्रमोशन होणार, काही नाही, प्रमोशन नाही, काही नाही, काही. यांना प्रमोशन मिळालं, हे गेलेही बदल्याच्या गावी, तो बसलाय तिथंच. येतं काय काही, वागतं तरी का धड. हे असले आपले आहोत आपण घाणेरडे. म्हणून आपल्याला स्मरणही नाहीत, म्हणजे नुसती सरण आहेत आणि मरण आहेत. नको हे ओटी ओसरीवरचं ऐकून वाचून पाहून तरी काय करणार आहे आपण. आपल्याकडे काही नाही आहे, काही नाही. उद्या बदाम काजू पिस्ते ठेवायचे म्हटले तरी आपल्या छातीत 5 किलो बदाम, 5 किलो पिस्ते सगळ्यांनी मिळून ठेवायचे का? नाही, तुम्ही एकट्यांनीच. नाही बाई, आधीच विचारून घे बरं का गं. इकडे ये, ते काय सांगणार आहेत ते आधीच सांग आम्हाला. जमतं का नाही आम्हाला नाही माहिती बाई, कारण तुला तर माहिती आहे काय आहे काय नाही. नाही म्हणजे असं धारणेत एकदम ते आलं तर मग नाही पण म्हणता येणार नाही. तर तू सांग जाऊन की असंच धारणा द्या. चांगलं आहे. 5 किलो बदाम जो खाऊ घालतोय त्याला 5000 किलो बदाम देण्याची ज्याची जबाबदारी आहे त्याला ठेवायचे ते. पण तुम्ही 5 किलो मध्ये जर बसला तर 5 पण बदाम यायचे नाहीत. अहो गुढेच नाही का आपण. द्या 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 मंडळी. कारण स्मरणामध्ये, स्मरण मार्गामध्ये असा विचार करा की आपण शेषांसमोर पिस्ते ठेवले सोलून. अरे डेअरिंग नाहीच आहे ते, ठेवले ते जातील.
नाही घेणार ते. बदाम ठेवा, नाही घेणार ते. काजू ठेवा, शक्यच नाही. केशर शक्यच नाही. अक्रोड मुळीच नाही. दूध का? शुद्ध, स्वच्छ, पारदर्शी. स्मरणाला काजू बदाम नको आहेत मंडळी. स्मरणाला हवंय फक्त पारदर्शित्व, स्वच्छ, शुभ्र, धवल. स्मरणात काळभैर नको. इतका तो मार्ग सुंदर आहे. स्मरण आपला वास्तुपुरुष आहे. इतकं ते सुंदर आहे. म्हणून ओट्यावर सद्गुरू गजानन महाराजांनी बसावं, आनंद आहे मंडळी. पण घर त्यांचं आहे. त्यांनी या घरामध्ये कुठेही बसावं. फक्त सेवेला आपल्याला ठेवावं. आपली इच्छा एवढीच आहे. महाराज या सदनाला सोडून कधी जाऊ नका. आणि सेवेकरी म्हणून फक्त आम्हालाच ठेवा. तो स्वार्थ आमचा आहे की सेवेकरी आम्हीच. महाराज तुम्हाला आमचीच आठवण आली पाहिजे. हे काम करायचं तेच पाहिजे. माऊलीसुद्धा निवृत्तीनाथांना म्हटल्या, दादा जिकडे पाहाल तिथे फक्त ज्ञान दिसलं पाहिजे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी हात ठेवला तर त्याखाली धरणी मला होता आलं पाहिजे. तुम्ही जर पाऊल ठेवलं तर तिथली धूळ मला होता आलं पाहिजे. तुम्ही नुसती दृष्टी जरी इकडे टाकली तरी तिथे मला फूल होऊन उमलता आलं पाहिजे. पाऊस होऊन पडता आलं पाहिजे. सुगंध होऊन तुम्हाला वेढून घेता आलं पाहिजे. वेल होऊन तुमच्या आधाराने मला चढता आलं पाहिजे. दादा फक्त ज्ञान, फक्त ज्ञान. म्हणे निवृत्तीदास. काय आनंद आहे ज्ञानाला निवृत्तीचं दास होण्यामध्ये. काय आनंद आहे. हे निवृत्तीचं दास होणं. आई जगदंबेने आपल्याला तेवढी कृपा करावी आणि निवृत्तीचं दास करा. ज्ञानोबा माऊली आई झाली मंडळी. 14 वर्षाची आई आपली. आपलं काय वय असेल, आपण पाळण्यातच असो. जो जो बाळा जो जो असेच आपण पाळण्यातच. आपण अजून पाळण्याच्या बाहेर आलोच नाही. अजून पाळण्यावर जो खेळणं आहे त्याच्यावरच बघतो आहोत आपण. पण आपल्याला कळलं नाही. लहान मूल जे असतं ना मंडळी, त्याच्या पाळण्यावर एक खेळणं बांधलेलं असतं. आता या आधुनिक काळात काय बांधतात माहीत नाही आपल्याला. पाळणासुद्धा असतो का नाही काय माहिती. आता आधुनिक पाळणे आलेत म्हणाले की ते मुलाला असं झोपवतात आणि बटन दाबतात आणि ते पाळणं टुक 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 हलत राहत. त्याला वाटतं मी मांडीवरच आहे. बॅटरी संपली की ते थांबतं. ते पोरगं रडायला लागतं. पुन्हा ते सेल बदलायचे टक. लहानपणापासून पोराला फसवतात नाही का. स्वतःचं कर्म स्वतःच लिहून घेतात. पुढे तो फसवणारच आहे. टक चालू दे. आपण जे केलंय तेच पुढे भोगावं लागणार आहे. दुसरं कुठल्या कोणाच्याच ताटातलं भोगावं लागत नाही आपल्याला. स्वतःच्या स्वतः ताटात. पण पाळण्यावर एक खेळणं पूर्वी असायचं. लाकडी असायचं. छान असे घुंगरं वगैरे असायचे आणि मध्ये असं ते बरंचसं असं असायचं आणि ते गरगर 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 ते पाळणा झोका दिला की ते फिरायचं आणि ते बघत ते परत मजा घ्यायचं. ते आनंद घ्यायचं. कशाचा कशाचा. त्या मुलाला ते खेळणं आहे. आपण पाळण्यात आहोत. ते फिरतंय. ह्यातून आनंद घ्यायचा आहे. हे कोणी सांगितलं. कोणी सांगितलं. त्याचं स्मरण येते. त्या गतीचा त्यांनी एकदा आनंद घेतलेला आहे. त्या सगळ्या ग्रहांच्या फिरण्याचा त्यांनी आनंद घेतलेला आहे. त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.
आणि म्हणून तो निवांत आत्ता आभाळाकडे ते सगळं फिरणं बघतोय. आणि त्या फिरण्याबरोबर त्याला फिरण्याकरता तो अत्यंत उत्साहाने स्वतःचे हात पाय हलवतो. त्याचं स्मरण त्याला वाढवतं. आई वडील नाही, आई वडिलांना ते श्रेय नाही आहे. कारण आई वडील इतक्या लहान मुलाशी संवादच करू शकत नाही. तू कुशीवर वळ, तू पाय वर कर, तू पाय नाचव टाचा तुझ्या चांगल्या होतील, मग तू असं मान धर. आत जो बसलेला आहे तो बरोबर वेळेवर सगळं सांगून करून घेतो. आई वडिलांनी म्हणायचंच नाही आम्ही मुलाला वाढवलं. आई वडिलांनी मुलाला वाढवलं की संपलं. पण जर खऱ्या मातापित्यांनी वाढवलं तर प्रारंभ झाला. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. तो प्रारंभ पाहिजे. आणि एकदा का प्रारंभ झाला मग जयकार झाला, मग जय जयकार झाला. तो खरा प्रारंभ आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून आपण स्मरण यात्रेमध्ये काय दान करतो त्याला खूप महत्त्वही असतं. ते सर्व दानाचं आत्ता आपण नाही सांगू शकत. परंतु स्मरण यात्रेमध्ये जर आपण कोरडे पदार्थ वाटले, ही स्मरण यात्रा आहे आपली. प्रत्येकाचा जन्म म्हणजे एक स्मरण यात्रा असते. आणि ती कशी तो बघतो याच्यावर ते त्याचं सगळं जीवन फलनिष्पत्ती अवलंबून असते. आणि पुढचा जन्म देखील अवलंबून असतो. कोरडे जे पदार्थ आपण वाटतो बघा, कोरांना भिक्षा मागतात. हे कोरडे पदार्थ का बरं? हे खूप गूढ रहस्य आहे. परंतु सद्गुरू गजानन महाराजांमुळे काही गोष्टी आपल्याला समजतात. आपलं नशीब आपण म्हणूया, किंवा महाराजांचं आपल्यावरचं खरंच किंवा कशाला प्रेम म्हणूया, तरच आपल्याला या गोष्टी कळतात. कोरडे जर पदार्थ आपण स्मरण यात्रेमध्ये जर वाटले तर विचार एक असा करा मंडळी, की खूप चिखल जेव्हा असतो, ओलं जेव्हा असतं, निसर्ड जेव्हा असतं, त्याच्यामधनं भराभर चालायला शेषांना थोडा अडचण पडते. ते अडकतात त्याच्यात. आणि कोरडं जेवढं आहे त्याच्यावर ते सरसर सरसर चालतात. म्हणून स्मरण यात्रेमध्ये कोरडे पदार्थ देणं हे स्मरणाला सरसर सरसर ओढणं असतं. ते दान नसतं, ते तुम्हालाच दान असतं. फक्त तुम्ही प्रतिकात्मक ते करायचं असतं. ते मात्र प्रतिकात्मक नाही होत, ते सत्य होतं. तुम्ही प्रतीक दान करायचं, तुम्हाला सत्य प्राप्त होतं. स्मरण मार्ग तुमचा स्वच्छ होतो. कोरांना दिल्याने, कोरडी भिक्षा घातल्याने, कोरडं दिल्याने. हे सगळं आपल्या स्मरणाशी निगडीत आहे. मग एकादशीची धारणा असू दे, द्वादशीचं पारणं असू दे, किंवा आपले काही व्रत नेम नियम सद्गुरू गजानन महाराज सांगतात ते सर्व असू दे, ते सर्व आपले केवळ स्मरणाशी निगडीत आहे. म्हणून बच्चूलालांनाही स्मरण झालं की महाराज मला मंदिर बांधायचे, आणि महाराजांनी फक्त 2 पेढ्यांचा स्वीकार केला. बाकी एवढं सगळं बच्चूलालांनी दिलेलं त्यांनी त्या बच्चूलालांना परत करून टाकलं. तुझे तुला लखलाभ हो बच्चूलाला. विचार करा, त्यांनी जेवढं, आता तेच महाराज म्हणतात, जसं आत्ता म्हणाले की तुम्हाला 5 किलो सांगितलं तर 5,000 किलो ते देणार आहेत ना. तसंच ते त्यांनी एवढं ठेवलं. बच्चूलालांनी जर विचार केला असता की मी प्रश्न गणिताचा नाही आहे, संपत्तीचा नाही आहे, आकड्याचा नाही आहे, प्रश्न आहे भावाचा. त्यांनी प्रेमभावाने ठेवलं. महाराज म्हणाले हा भाव तुझा लखलाभ हो तुला. आणि आजही बच्चूलालांचं अकोल्यामध्ये भरपूर चांगलं परिस्थिती आहे. राम मंदिरही आहे, उत्सवही होतात. आशीर्वाद मिळण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? मोकळं दान करावं लागतं. जे थोडं का होईना आपल्याला द्यायचं आहे, त्यात मन न ठेवता द्यायचं, एवढं आपण जाणायचं आहे. म्हणून हा जो ओटा आहे, या ओट्यावरती आपल्यासाठी सगळं लिहिलेलं आहे. ईश्वर दर्शन लिहिलेलं आहे, मोक्ष लिहिलेलं आहे, मुक्ती लिहिलेली आहे, सद्गुरू भेट लिहिलेली आहे, सद्गुरू सेवा लिहिलेली आहे. पण अजून पट उघडलेले नाहीत. त्यामुळे कृती घडती आहे पण भाव उत्पन्न होत नाही आहे. तो भाव उत्पन्न होण्याकरताच बच्चूलाल पण म्हणाले मला राम मंदिर बांधू द्या. कारण रामांचा जयकार केल्याशिवाय
माझ्यामध्ये तो भाव उत्पन्न होणार नाही. सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. हे आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य एक जप आहे, त्यांच्या नावाचा केलेला, त्यांच्यासाठीच केलेला आणि त्यांचाच तो झालेला. एवढं आपल्याला जमलं की आपल्या सदनामधून कधीच आपले सद्गुरू कुठेही हलणार नाही. इतकं आपलं सदन आपल्यासह आपण ठाम करूया. अधिकामध्ये ह्या पर्वणीत ह्या स्मरणाचा मार्ग सतत धवल राहू देत. तिथे काही मलिन नको, तिथे काही अमंगल नको, तिथे सगळं शुद्ध पवित्र पूज्य असू दे. श्री सद्गुरुचरणी प्रार्थना करूया. थांबूया. सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय. भगवती रुक्मिणी परमेश्वरी की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज.